लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। संकल्प यात्रा विकसित भारत रथाचा जिजाऊ ब्रिगेडने गावांमधून कार्यक्रम लावला उधळून। मराठा आरक्षणासाठी भारत संकल्प यात्रा देऊळगाव, दुधाटे व सुहागण येथे अडवला। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात देऊळगाव, दुधाटे व सुहागण येथे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची हमी विकसित भारत संकल्प यात्रा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये योजनांची माहिती देण्याकरिता प्रत्येक गावातील मंदिर, ग्रामपंचायत चावडी इत्यादी ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा ही फिरती यात्रा समन्वयक अधिकारी टीडी पोटे, तलाठी AR आहेरे, अंगणवाडी सेविका CM आंबोरे, ग्रामपंचायत ऑपरेटर SV दुधाटे असून या संकल्प यात्रेत प्रत्येकच गाव सहभागी होत असे नाही, पण बऱ्याच गावांमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही शासकीय राजकीय कार्यक्रम होणार नाहीत। अशा कारणास्तव गावाबाहेर AC कमान गावातील मुख्य रस्त्याची बाहेर जोपर्यंत गावात मराठा आरक्षणाचा GR येत नाही तोपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। संकल्पच प्रत्येक गावात घेतला जात आहे आणि विकसित भारत संकल्प यात्रा गावामधून रद्द करून यात्रा रथ माघारी पाठवण्यात आला। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या राधाताई दुधाटे, रेखाताई दुधाटे, भगवान दुधाटे, हरिभाऊ शिंदे, मुरलीधर दुधाटे, उद्धव दुधाटे, केदार दुधाटे, सुदाम दुधाटे व सुहागण येथील कोंडीबा भोसले, अंबादास भोसले, योगेश भोसले, परसराम भोसले इत्यादी लोकांनी या संकल्प यात्रेच्या दरम्यान आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून ही संकल्प यात्रा गावाच्या बाहेर घेऊन जावे अशी विनंती वजा मागणी केली। जय शिवराय। मी राहणार देऊळगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। जिजाऊ ब्रिगेडची जिल्हा संघटना या नात्याने सांगत आहे। या ठिकाणी आपण जे नाव पाहता मोदी सरकार, तर या ठिकाणी मोदी सरकार नसून या ठिकाणी हा नाव मोदी सरकार नसून भारत सरकार असं असायला पाहिजे। मला या ठिकाणी शासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही हा मोदी सरकार म्हणून वैयक्तिक जो प्रचार करत आहे तुम्ही वैयक्तिक प्रचार थांबवायला पाहिजे, कारण हा भारत सरकारचा म्हणून आहे। आणि आम्हाला आतापर्यंत कोणत्याही योजना आमच्या ग्रामीण भागापर्यंत आतापर्यंत कोणत्याही योजना या ठिकाणी पोहोचलेल्या नाही। तर आम्हाला मोदी सरकारला एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला जो आमचं मराठ्याचं जे आरक्षण आहे हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि तो आम्ही मिळवणार। तर या ठिकाणी मी एवढंच सांगते की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण आम्ही आक्रमक झालो तर आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। तर आम्ही महिला जिजाऊ ब्रिगेडच्या या नात्याने एवढंच सांगू इच्छिते की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नाहीतर आम्ही आपल्या जरांगे पाटील भाऊंच्या मदतीने आम्ही जे काय करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून आणि आम्हाला आमचे जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। शाखा देऊळगाव अध्यक्ष जिजाऊ शिंदे। आमचं म्हणणं काहीच नाही, भारत सरकार असो मोदी सरकार असो याचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा देणं शक्य नाही आता, कारण आम्ही आतापर्यंत शांततेत मोर्चे काढले आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मोदी सरकार आला काय, देवेंद्र फडणवीस आला काय, अजित पवार आला काय, आम्हाला त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण आमची अग्निपरीक्षा घेण्याचं ठरवलं या लोकांनी। जे माणूस आज 6 महिने झालं घर सोडून घर फिरतंय, रान फिरतंय, शेत फिरतंय, त्याचा कुणी दखल घेतली नाही। त्या पूर्णपणे त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि जोपर्यंत ह्या योजना येतील काय येतील आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। कुठली निवडणूक होणार नाही गावात, कुठला मोदी सरकार येणार नाही, कुठला अजित पवार येणार नाही, देवेंद्र फडणवीस येणार नाही, कोणाच्याही बापाला आम्ही देणार नाही, कारण आमची जी आज परिस्थिती आहे ना घर का ना खेत का। आज आमचे लेकरं 98% घेऊनही आज घरात शेतात राहतात, जे 55-45% खुर्चीवर बसतायत, ह्याचा पूर्णपणे यांना आमचा विरोध आहे। गावात कुठलीच आम्ही योजना देणार नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। एवढं बोलून मी 2 शब्द बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर।